नर्मदे हर बघा, नर्मदेश्वर महादेव भगवान आहे. नर्मदा मैया तट आहे आणि खूप धुकं आहे आज आणि थंडी भरपूर आहे. बघा, हर हर नर्मदे, हर नर्मदे, हर हर नर्मदे, गो मच्छिंदर गोरक्षाय हर हर आदेश. आदेश. बघा, आता नर्मदा मैया तटन रस्ता आहे. आता प्रस्थान झालेले सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा दिवस आहे 17वा. खूप धुकं आहे. नर्मदा मैयाचं पाणी आणि धुकं सारखं दिसतंय. बघा, माझ्या पुढे जाधव बाबा चालू आहे आणि बघा आमचे सहकारी माग चलो मच्छिंदर गोरक्षाय. चला, गोलकताई आहे, वागचौरेताई आहे आणि बघा आज 17वा दिवस आहे. खूप छान अशी थंडी आहे, गुलाबी. हो, हात आणि पाय काय काम करतात ते काही कळत नाही. जवळजवळ 8 दिवसांनी ही थंडी जाणवते आणि खूप असा आता गुलाबी थंडीमध्ये पर्वत चालू आहे. बघा, इकडून राहण्या शेताचे स्प्रिंकलचं पाणी राहतं जागोजागी, त्याच्यामुळे सगळे रस्ते वल्ले होतात पावट्या. पाणी तरी चालावंच लागतं. नर्मदा मैया आहे. खूप धुकं आहे आज. वातावरण क्षणाक्षणाला बदलू राहिले. आता जबलपूर जिल्हा आहे, शहापूर तालुका आहे. दुपार भोजन आमचं सरसा घाट आहे. संध्याकाळी मुक्काम आमचा निमखेडी. बघा, खूप धुकं आहे आणि या धुक्यामध्येच नर्मदा परिक्रमाचे आसनं लावले. बघा, खूप असा गुलाबी थंडीमध्ये हा जो आनंद घेत आहेत. नर्मदे यार बाबा, नर्मदे यार. बघा, गुलाबी थंडीमध्ये आसनं लावले आणि खूप थंडी आहे. तरी या थंडीमध्ये नर्मदा माईच्या कुशीमध्ये हे संध्याकाळी यांनी आराम केलेला आहे. सकाळचे 7:30 वाजलेले. आता चहा उकळते चुलीवर. बघा, खूप छान असा नर्मदा मैया आहे ना. खूप आपल्या लेकरांना खूप काळजी घेते. बघा, त्याच्या कुशीमध्ये थंडी वाजून देत नाही, कुठल्या प्रकारे काहीच अडचण येऊन देत नाही. खूप अशा प्रकारे नर्मदा मैया आपल्या लेकरांची काळजी घेते. थंडीमध्ये यांनी आसनं लावून आम्ही बंद खोलीमध्ये झोपलो तरी थंडी लागते. हे उघड्यावर झोपतात. बघा, खूप छान अशा प्रकारे. नर्मदे हार, चाय पिओ घडीभर, काम होया बराबर. बघा, हर नर्मदे. खूप छान आहे. नर्मदा मैयाच्या कुशीमध्ये बाबाजी या ठिकाणी कुटी घेऊन नर्मदा परिक्रमाची सेवा करतात. बघा, ही कुटी आहे. हे काय आहे? ही कुटी आहे, नर्मदा मैयाची कुटी आहे आणि खूप सेवा आहे. बघा, ही उत्तम तुम्हाला शेअर करून राहिलो की अन्न वस्त्र निवारा आहे जरी, पण परंतु नर्मदा मैयाच्या कुशीमध्ये कुठलीच काळजी नाही महाराज. खूप असा या थंडीमध्ये गरम गरम चहा आहे. बघा, चुलीमध्ये असा उकळतोय. खूप खूप छन्नी. छन्नी इकडे, चाळणीला इकडे छन्नी म्हणतायत, साखरेला इकडे चिनी म्हणतायत. नर्मदे यार. आणि बघा, नर्मदा मैया दिसत नाही तुम्हाला. धुकं आलेलं आहे. धुक्यामुळे ना धुकं आणि पाणी सारखं दिसतं. हर सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. सूर्यनारायण दर्शन दिलेले आहे. खूप गुलाबी थंडी आहे, धुकं आहे. आज 17वा दिवस आहे. खाली चपला आणि सॉक्स खूप ओले झालेले आहेत दयावराच्या पाण्यानं. त्याला इलाज नाही. नर्मदा मैयाची जशी इच्छा असेल तसं ती जशी चालवीन तसं चालवावं लागतं. हा सगळा संपूर्ण तटानीच रस्ता आहे दिवसभराचा. हर हर नर्मदे हर. गुलाबी थंडीमध्ये गरम चहा पिऊन आम्ही आता बघा नर्मदा मैयाच्या तटाने चालू आहे. आज 17वा दिवस आहे, 30 जानेवारी 2026. दुपार भोजन सरसा घाट इथून 12 किलोमीटर आहे. हर हर. बघा, आसन लावून झोपतात परिक्रमाशी. नर्मदा मैयाचा तट आहे. बघा, खूप छान असा या ठिकाणी हा संयोग आहे. साधू आहे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घेवा, तुका म्हणे अवघा होईल आनंद. याप्रमाणे साधू राहतात. मैयाच्या कुशीमध्येच आसन लावलेले. बघा, तुम्हाला मी दाखवलेलं आहे. रामकृष्ण हरी. नर्मदे हार. नर्मदा परिक्रमा पाय करत असताना आज सकाळी बरबटी गावातून प्रस्थान झालं आणि बघा आता ही पगडंदी लागली. 3 किलोमीटर पुढे आलेलो आहे. दैवार आहे, दव आहे, खूप थंडी आहे, धुकं होतं. धुकं अजून गेलेलं नाही. सूर्यनारायण पण दर्शन दिलेलं आहे. धुकं जात नाही अजून 2 तास. आता खाल्ली सगळे सॉक्स, चप्पल आणि लुंगी खूप अशी वरली होऊन पाणी गळते खाली. त्याला इलाज नाही. नर्मदा मैयाची इच्छा जशी असेल तसं करावं लागत आहे. थंडी असो, ऊन असो, वारा असो, पाऊस असो, जे ताप आहे हे कष्टापासून सहन करावं लागतात. बघा, तुम्हाला साधूचं मी तुम्हाला शेअर करून दाखवलं. साधू कॅमेरा लावून देते नाही, परंतु नर्मदा मैयाच्या वाटेने चालत असताना
ही वाट आनंदाची आहे, नामस्मरणाची आहे. आणि ही वाट अशी महाराज, एक निरंजन, दोन सुखी, तीन खटपट, चार दुःखी. 9 वर्षाच्या अनुभवात मला एवढं कळतंय का जो एकला आहे त्याला खूप असं नामस्मरण करता येतं, खूप छान असं भजन करता येतं, खूप ध्यान धारणा जप करता येतं. आणि यात्रेकरता एकाला 2 जोड पाहिजे म्हणून तुकोबराय म्हणतात, 2 सुखी, 1 खटपट, 2 सुखी म्हणून. आणि 3 आणि 4 अधिक 5, 6, 7, 8, 9, 10 हा मेळा आहे. हा मेळा काय आहे? हा आहे तो मेळाचे. हा काय म्हणतात त्याला तुकोबरायांच्या भाषेत जनवाद. झालं तर लोकांतामध्ये एकांत साधायचं असतं आणि एकांतामध्ये बी लोकांत साधायचं असतं. आता लोकांतात एकांत साधणं खूप कठीण आहे महाराज, म्हणून वतवेन तेवढं ही साधना एकल्याची आहे आणि खूप नामस्मरणाची वाट ही. त्यामधून तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. हर हर नर्मदे हर. मायेचं तटे संपूर्ण आता खाली कपडे ओढले झालेले दयावरानं. हर हर नर्मदा. नर्मदा परिक्रमा पाय करत असताना आज दिवस आहे 17वा 30 जानेवारी 2023. खूप थंडी आहे. आज दुपार भोजन आमचं सरा घाट आहे. दिवसभराचा प्रवास नर्मदा माया तटानीचे आणि खूप अशी या ठिकाणी उत्तर तटाने चालताना नर्मदा जयंतीचा जो उत्सव साजरा झाला त्यावेळेस जी नर्मदा मायेला जी साडी घालण्यात आली त्या साडीचं दृश्य तुम्हाला दाखवतो मी उभं राहून. आता बघा खूप छान असा आहे वास या ठिकाणी. बघा हर हर नर्मदे. बघा हे साडी नर्मदा मायाला नर्मदा जयंतीच्या दिवशी जो उत्सव झाला अशी घालण्यात आली. उत्तर तटापासून दक्षिण तटापर्यंत ही साडी आहे, ही घालण्यात आली होती बघा. आणि खूप छान असा घाट येतो तिकून दक्षिण तटाने चालताना. सकाळचे 7:45 वाजलेले आहेत. खूप दुःख आहे महाराज. आणि परिक्रमा पायी करत असताना आम्ही आहोत आता जलोन आणि सरा घाटाच्या मध्ये. खूप छान असं मायाचं पात्र आहे, खूप छान माया वाहते. आणि बघा हे जे लोक हे मायाच्या पात्रातून मशीन लावून वाळू उपसतात बघा. मशीन लावलेलं आहे आणि ती वाळू उपसतात बघा. कालची एकादशी आम्ही या वाटाने आता सोडलेली आहे, कारण अजून आश्रम पुढं 2 किलोमीटर आहे सरा घाट. आणि खूप बघा आता आमचे पंढरपूर बाबा आहे बारा वाटाण्यामध्येच बसलेले आणि एक झाडाची शेंग तोडून खात आहेत. नर्मदे हार जाधव बाबा आहे. नर्मदे हार नर्मदे हार. एकदम वाटाणा आहे आणि एकदम गोड लागते बघा. आता आमच्या जाधव ताई आपला वागचौरे ताई आहे, गोलब ताई आहे. हो 12 सोडतात भारत. आणि खूप छान असं वाटाणा आहे, खूप लजरले नर्मदा मायाच्या तटावर आहे बघा. नर्मदा माया जुळजुळ वाहते. नर्मदा मायाचं पाणी प्यायचं, वाटाणे खायचे. खूप छान असा काबुली हरभरा आहे. खूप असा आनंद आहे नर्मदा माया तटानी. काल कोणतरी म्हणतो जबलपूर रोड सीधा पडेगा लेकिन नहीं सीधा पडेगा. ये आनंद नाही मिळता ना नर्मदा माई का तट. रस्ते रोड आपल्या गावाला थोडी कमी आहे. नर्मदा मैयाचा हातट, नर्मदा मायाचे आश्रम आणि हे तीर्थ आपल्याला केव्हा भेटणार आहे बघायला. म्हणून याकरता आम्ही नर्मदा माया तटाने चालतोय. आजचा 17वा दिवस आहे. खूप छान असा आनंदात सकाळी गुलाबी थंडीत प्रस्थान झालं बरबेटी गावातून. पुढं जलनमध्ये चहा घेतलेला आहे. आता पुढं सराघाट दुपार भोजन आहे आमचं तिथं. आणि संध्याकाळी मुक्काम आमचा निमखेडा आहे, तहसील शिवापुरा आणि जिल्हा जबलपूर. खूप छान आनंदात प्रवास चाललेला आहे नर्मदा मायाच्या तटाने. हा रस्ता आहे आणि बघा याच्या शेंगा आहे खूप लगत दडल्या आहे. या ज्या आहेत हे बाजार विक्री करता लोक नेतात, परंतु हे इथले शेतकरी खूप असे दयाळू मयाळू. बाबाजी खाव आणि संघ पण तो संघ वागायचा म्हणजे तो बोजा वाटतो, म्हणून इथे झाडं तोडून खायची आणि पुढे चालायचं. हर हर नर्मदे. नर्मदा मायाचं पाणी प्यायचं, शेंगा खायच्या, हरभरा खायचा, ऊस खायचा. जे जे मनात इच्छा येईल ती नर्मदा मैया पुढे लगेच ते उभंच राहतं. आणि खूप असा आनंद प्रेम खूप घेत चाललेले आहे सगळे आमचे परिक्रमाशी. नर्मदा मायाचं तट आहे. खूप छान असा प्रवास झाला आहे. सकाळच्या आता 10:30 वाजलेले आहेत आणि एक सरा घाट राहिले 1 अर्धा किलोमीटर बघा. आता हे नर्मदा मायाच्या तटाने चालत असताना खूप छान असे ज्या पुट्या राहतात बारीक बारीक छोट्या मोठ्या, त्यात नर्मदे यार बाबा चहाची पोह्यांची नाश्त्याची सेवा करतात ते लोक. चला बाबा. आणि खूप छान असा मग प्रवास होतो. खूप शरीराला एनर्जी भेटते नर्मदा मायाचं जल पाणी पिण्याकरता आहे बघा. नर्मदे यार बाबा. नर्मदे यार नर्मदे यार. बैठो नर्मदे यार. कौन सा गाव बाबाजी? सुनाचर. हो नर्मदे यार नर्मदे यार. नर्मदा माया तटावे सगळं या ठिकाणी सेवा करतात बाबाजी. नर्मदे यार. सुनाचर गाव आहे
ये सर कितना है ऐसे 1.5 किलोमीटर बघा सुंदर घाट आहे हा ज्या गावात आहे ते गाव आहे सोनाचार आणि बघा गावागावात असे खूप छान असे घाट बांधलेले आणि आता हे बघा इथून समोर ते दिसतंय ते मंदिर झूम करून दाखवतो तुम्हाला हे सरा घाट राहिले 1 किलोमीटर आता नर्मदा मायाने बघा तिथं वळण घेतलेले डायरेक्ट इथं आता दक्षिण वाहिनी झालेली समोर मंदिर आहे बघा इथं छान छान असं आशुतोष महादेव भगवान आहे नर्मदे हर नर्मदे हर बाबा नर्मदे हर आम्ही ज्या घाटावर आलो होतो हा घाट आहे सरा घाट आता बघा दुपार भोजन 12 वाजलेली खूप छान असे नर्मदा माया रस्ता आणि पगदंडीने खूप छान असा प्रवास झाला गुलाबी थंडीमध्ये सकाळी बरबटी गावातून आणि बघा आता नर्मदा मैयाचा हा तटावर हा जो आश्रम आहे राम जानकी मंदिर आहे आणि सरा घाट आहे बघा खूप लोक आंघोळीला आलेली आहेत स्नानाला हा खूप छान असं प्रसिद्ध घाट आहे आणि गावातून तुमच्या माहिती करता सांगतो सरस महिला भगिनी असेल पुरुष वर्ग असेल घरी कोणी आंघोळ करत नाही या सरा गावामध्ये सगळे मैयात्रावर स्नानाला येतात बघा दररोज नर्मदा मैयात स्नान होते त्यांना खूप छान असा त्यांना दंड होते महाराज हर नर्मदे हर तर आता खूप असे फुल बनलेले बघा छोटे मोठे बघा खूप छान असं मोठं मंदिर आहे आणि इथं आश्रम आहे हर नर्मदे नर्मदे हर माताराम बघा इथं आता निमखा आलेलो आहे गावामध्ये आता जवळजवळ सकाळी आमचं प्रस्थान झालं बरबटी गावातून आणि दुपारात छान असं परमेश्वर महादेव मंदिर सरा घाटावर दुपार भोजन घेऊन आणि नर्मदा माया तटाने चाललेलो सगळा दिवसभराचा प्रवास 26 किलोमीटर झालेला आहे खूप छान गाव आहे आता या गावात आमचा मुक्काम आहे आज 17वा दिवस आहे आणि बघा 30 जानेवारी 2026 खूप छान आहे गाव आहे बघा नर्मदा माया तटावर बसलेलं गाव आहे चला तर आता घरी चाय आहे चहा पिणा चाय प्रसादी नर्मदे हर हो नर्मदे हर हे पोपट नर्मदे हर करतोय चाय प्रसादी करता बोलवले आता पुढे आश्रम आहे हर नर्मदे हर चाय प्रसादी करता बोलवले पुढे संध्याकाळी मुक्काम आहे आमचा बघा हे नर्मदा मायाच्या पात्रातून आणलेले शिवलिंग आहे नर्मदेश्वर महादेव भगवान की जय आणि ही घरगुती चाय प्रसाद करता आम्हाला त्यांनी बोलवलंय नर्मदे हर बोलो नर्मदे हर बोलो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर बघा हे झाशी घाट आहे आणि पुढं वर्गानी गाव आहे निमखेडा खूप छान असं घाट आहे या ठिकाणी आमचे आता संध्याकाळचे स्नान झाले नर्मदा मैयाचे जाधव बाबा मैयाच्या किनारे खूप अवघड रस्ता होता परंतु नर्मदा मैयाने खूप छान असा दिवसभराचा प्रवास आमच्याकडून करून घेतला आता नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 17वा दिवस आहे आज 30 जानेवारी 2026 खूप छान असे दिवस चाललेले आहेत नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आणि नर्मदा माया तटाने खूप आनंद आज बी घेतला आणि नर्मदा माया खूप अशा प्रकारे आनंदात आमचा प्रवास करून घेऊन राहिलेले हर नर्मदे हर हर नर्मदे हर नर्मदे हर